हॅलो एव्हरीवन। तर आज आहे ना माझा आवाज वेगळा येत असेल बरं का, कारण हा कालचा व्हिडिओ आणि तो आज मी एडिट करते आणि रात्रीपासून माझी तब्येत ना अचानक बिघडल्यामुळे ना मला अचानक आवाज पण चेंज झाला। तर आता ना मी डायरेक्टली मशीन लावून घेते बरं का, कारण मला बाहेर जायचे आणि मला कामे देखील पटपट आवरायचे। आता कुठे जायचे आहे हे मी तुम्हाला सांगते, त्याआधी तुम्हाला सर्वांना ना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर ना मग मी काय केलं, किचन वगैरे साफ करायचं होतं। आमचं जेवण वगैरे तर झालं होतं। मग सर्वात आधी भांडे घासून घेतली, ती छान धुवून घेतली आणि भांडे आणि कपडे झाले ना ते अर्धी कामे झाल्यासारखे वाटतात बरं का। आणि मग नंतर किचन देखील व्यवस्थित साफ केलं। आणि किचन जर साफ केलेलं नसेल ना, असं अस्ताव्यस्त पडलेलं किचन बघून ना खरंच कुठे जायची इच्छा होत नाही बरं का। त्यामुळे ना मी थोडंसं म्हणजे काय नाही, एखाद्या ठिकाणी जायचं असेल ना तर 10 मिनिटं उशीर झाला तरी चालेल, पण अगोदर आहे ना घर टापटीप करून जायचं। आणि नंतर मग संध्याकाळी कामे देखील माझी आवरली होती, सगळं घर क्लीन झालं। आणि संध्याकाळी बघा हा माझा लुक आहे साडीमधला। तर कसा वाटतोय हा लुक मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आम्ही गेलो होतो स्वामींच्या मंदिरात, एवढी गर्दी होती ना, कारण काल गुरुपौर्णिमा होती, काही विचारूच नका एवढी गर्दी होती। पण आहे ना स्वामींना भेटायची आस, त्यामुळे गर्दीचं एवढं काही वाटलंच नाही। मग नंतर तिथलं बांधकाम पण एवढं सुरेख होतं ना, तिथे गेलं ना खरंच खूप छान वाटतं। आणि आरतीमध्ये ना एक गोंडस मुलगा किती छान टाळ्या वाजवत होता आणि भारी डान्स पण करत होता आणि छान त्याचे एक्सप्रेशन पण होते बरं का। नंतर सगळं आवरल्यानंतर आरती वगैरे झाली, मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी। चला भेटूया आपण अशाच एखाद्या छान नंतरच्या एका नेक्स्ट व्लॉगमध्ये। चलो तोपर्यंत बाय।